काय स्टडी करायचं आज? जोरात बोला आता. ओके, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हेडिंग कुठं आहे? रिफ्रॅक्शन मध्ये, बरोबर आहे की नाही? मग यासाठी बेसिक क्रायटेरिया काय आहे? तर लाईट कुठून कुठे ट्रॅव्हल व्हायला पाहिजे? डेन्सर टू रेअरर, फर्स्ट क्रायटेरिया. आणि दुसरा काय आहे तुमचा? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू क्रिटिकल अँगल, ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल, बरोबर आहे की नाही? आपण आज थोडस, काही लोक म्हणतील डायरेक्टच काय, बरोबर आहे की नाही? पण आज आमच्याकडे थोडस आमचाच प्रॉब्लेम होतो, बरोबर आहे ना? मग एवढं झालंय, आपलं झालंय, आणि इथून पुढेच आपण अपलोड करतोय. तर आता हे समजून घ्यायचंय, आणि समजून रिफ्लेक्शन समजून घेण्यासाठी काय लागणार आहे? रिफ्रॅक्शन. नॉलेज कशाचं लागेल? तर चला आता या स्क्रीनवरती माझं सगळ्यात जास्त जो वेळ जाणार आहे तो डायग्राम साठी असेल. कशासाठी असेल? चला आता आपण इथं ब्ल्यू घेऊया. काय घ्यायचं आपल्याला? ब्ल्यू कलर घेतला. तर ब्ल्यू घेतला म्हणजे तुम्हाला समजलं असेल काय असेल हे सगळं. अरे बाबांनो बोला ना. काय असेल? वॉटर वॉटर वॉटर. ओके, पाणी आहे ना हे. मग मध्ये काय असेल? अरे वा, कडला पाणी, मध्ये वॉटर. वा, मस्त रे उत्तर तुमचं. गुड, आवडलं मला सुद्धा. आता 100 रुपये का? प्रत्येक एका उत्तराला 100 रुपये. व्हेरी गुड. नाही त्याची काळजी करू नका, माझ्या नावावरती जमीन नाही, त्यामुळे विकायचा प्रश्नच येत नाही. ते पण माझ्या नावावर नाही, ते सगळं बघतील. माझ्या नावावर काहीच नाही, सिरियसली. आधार कार्ड आहे बघ माझं. मग आता नाही नंतर, आता ऑनलाईन आहे, मी त्याला नंतर बघतो. गॅरंटेड आहे, आठवण करा मला. ओके, तर आता थांबा रे, थांबा. व्याजासकट नंतर पुढे. ओके, मग हे खाली दाखवत असताना एक असं का खाली घेतलं? कारण खाली या पाण्याला मी मर्यादा दाखवलेली नाही, लिमिट दाखवली. पण वरती मात्र मी याला असं म्हटलं एक्स आणि वाय. एक्स आणि वाय पाण्याची सगळ्यात वरची लेअर आहे, वरचं थर. त्याच्यावरती काय आहे? चला, याच्यावरती एअर आहे. तर आता इकडे नीट बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू एअर ऑर व्हॅक्यूम, म्हणजे ऍब्सोल्यूट घेतला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर, परत ऍब्सोल्यूट घेतला. म्हणजे तुलना कोणासोबत केली? एअरची किंवा व्हॅक्यूमची. याला मी 1 नंबर मीडियम म्हणणार आणि याला कन्फ्युज व्हायचं नाही. तिथे त्यांनी याला 2 आणि त्याला 1. आपण आपल्या मूलभूत याच्यापासून चेंज व्हायचं नाही, फंडामेंटल. नाही तर मग कन्फ्युज होतो, विसरतो, पुन्हा रट्टा मारायचं बघतो, असं नाही करायचं. मग आता इमॅजिन करा बाळांनो की मी इथं या ठिकाणी एक नॉर्मल ड्रॉ केली. काय केले? आणि याला मी म्हटलं N1. काय म्हटलं? आणि समजा इमॅजिन करा की याला मी म्हटलं N1 अँगल ऑफ इन्सिडन्स. याला मी रे दाखवलं P1 आणि याला म्हटलं Q1. आणि इमॅजिन करा की हा अँगल असेल I1. समजा तुम्ही 20 डिग्री घेतला, तुम्हाला कळावं म्हणून मी घेतलं 20 डिग्री. चालेल का रे? मग आता हा 20 डिग्री एवढा अँगल होतो कोणासोबत? नॉर्मल सोबत. तुम्ही आहात कुठल्या मीडियम मध्ये? डेन्सर मध्ये. कारण कंपॅरिझन केलं एअर सोबत, तर एअर कशी काम करणार? आणि डेन्सर आणि रेअरर ह्या तुलनात्मक गोष्टी आहे. आणि हुशार फिक्स असं नसतं, बरोबर ना? आता तुम्ही या वॉटरला डेन्सर म्हणलात, पण वरती जर ग्लास स्लॅब असतात तर ह्यालाच काय म्हणलं असतं तुम्ही? बरोबर आहे की नाही? मग आता तुम्ही मला सांगा की सरळ असं या रेने असं निघून जायला पाहिजे होतं की नाही? पण सरळ जाईल का? विदाऊट एनी डेव्हिएशन. तो वैष्णवी सरळ कोणी बोलणार नाही, तर वैष्णवी बोलेल आता टार्गेट आमचं. तर वैष्णवी रे सरळ जाणार का तो बेंड होणार? कुठं बेंड होणार? तो नॉर्मल कडे झुकणार का नॉर्मल पासून लांब जाणार? नॉर्मल पासून लांब जाणार असं वैष्णवी बोलते. तर वैष्णवीचं उत्तर बरोबर आहे का नाही, आणि असेल तर का असेल, नसेल तर का नसेल, सगळ्या गोष्टीची उत्तर ज्ञानेश्वरी देईल.
हा, कारण स्पीड काय झाली असते, वाढलेली असते कमी झालेली असते. व्हेरी गुड, दोघींची उत्तर एकदम व्यवस्थित. मग मी याला इकडे असा दाखवू का रे बाळांनो, चालेल का? मग तुम्ही याला काय म्हणणार, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. पहिला घेतला R1, चालेल का? ओके. मग आता मी काय करतो बघा, तर आता मी इथं N1 इथं आता दाखवणार आहे मी N2. काय दाखवणार मी? एक एक्झाम्पल घेलो बरं. मग आता या केसमध्ये मी परत थोडासा अँगल वाढवला आणि याला असं केलं I2. समजा तो 25 डिग्री असे इमॅजिन करा. किती डिग्री आहे तो? 25. मग आता या केसमध्ये परत बाळांनो हा असा सरळ जाणार निघून का थोडासा आणखी डेव्हिएट होणार, म्हणजे नॉर्मल पासून आणखी लांब जाणार. इमॅजिन करा की तो इकडे आम्ही असा दाखवला. चालेल का रे बाळांनो? म्हणजे याला मी म्हटलं R. चालतंय का? इमॅजिन करा आणखी. आता हे प्रयोग चालू आहे ना. सॉरी कारण कळायचं नाही कोणा. आता नक्कीच माझ्यासाठी N3. आणि समजा आणखी थोडासा अँगल वाढवला, याला म्हटलं I3. नक्कीच P1 आहे तर हे P2, Q2, N2, P3, Q3, N3 आणि हा अप्रॉक्सिमेटला घेतला समजा. चालेल का? किती घेतला? तिकडे कुठंच बघू नको, पूर्ण लक्ष इकडे पाहिजे. मला काहीच नकोय, ते पूर्ण बंद बंद सगळं नकोय मला, ते काहीच नकोय. त्याच्यानंतर तुझं सगळं ऐकतो. एवढं झाल्यानंतर मग आता हे पुढे थोडस वाढवा. पुढे आपण पाणी 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 सगळं वाढवा. आता बघा या केसमध्ये आता हा आणखी थोडासा झुकणार ना. चालतंय का? मग इमॅजिन करा की हा असा सरळ जायला पाहिजे ना रे बाळांनो, पण हा आणखी थोडासा लांब गेला ना इकडे. याला तुम्ही म्हटलात R3. इमॅजिन करा बाळांनो की इथं मी घेणार आहे आता N4 आणि हा अँगल आता मी आणखी वाढवला. याला P4 म्हणेल ना, हा Q4 ना रे, आणि हा N4 आणि याला ऑब्विसली मी म्हटलं I4. आणि समजा बाळांनो मी इथं घेतला अँगल 34 डिग्री घेतला. किती डिग्री घेतला? किंवा उलट बोलूया आपण, लक्षात कायमस्वरूपी राहावं म्हणून तुमच्या. आता थोडस एक्झॅक्ट दोन्ही कॉन्सेप्ट 100% नाहीत, अप्रॉक्सिमेटली इक्वल असतील. मी याला म्हटलं किती? 35 म्हटलं. किती घेतलं आता? 35 घेतलं. 35. आता इमॅजिन करा की आता हा जो असा सरळ जाणार होता ना बाळांनो, त्याचं डेव्हिएशन एवढं झालं की हा आता इकडे गेला. कुठे गेला? आणि अँगल R4 किती झाला? 90 डिग्री. तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती झालाय? 90. आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ज्या अँगलला झाला त्याला आम्ही म्हणत असतो क्रिटिकल अँगल. काय म्हणायचं त्याला? क्रिटिकल अँगल. कळालं का रे मित्रांनो? आता तुम्ही मला सांगा, याच डायग्राम मध्ये मी थोडीशी पुढची एक्स्ट्रा डायग्राम इथंच काढली तर चालेल? काय एक्स्ट्रा घेत असेल, घ्यायची इच्छा असेल तर घेतो, तसं काही विषय नाही. पण आता मला सांगा, तुमचा हा अँगल हळूहळू हळूहळू वाढत गेला की हा पण हळूहळू वाढत होता. एका स्पेशल अँगलला हा डायरेक्ट या इंटरफेस वरती चालला पाण्याकडे, म्हणजे याला हा 90 डिग्री झाला. मग क्रिटिकल अँगल म्हणजे काय असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल. क्रिटिकल अँगल डिफाईन कसा करा, अगोदर इथं क्रिटिकल अँगल डिफाईन करूया, पुन्हा पुढचं बघूया थोड्या वेळासाठी. नेक्स्ट पेज वर जाऊया. मला सांगा याला तुम्ही काय म्हणलात तर नाव दिलं कसला अँगल? क्रिटिकल अँगल. बरोबर आहे का बाळांनो? मग मला सांगा क्रिटिकल अँगल डिफाईन करायचं आहे, पण क्रिटिकल अँगल कुठे असतो? पहिल्या मीडियम मध्ये, इन्सिडेंट मध्ये ना. आणि त्या अँगलला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती असतं? हा, मला सांगा बरं थोडक्या मोडक्या फुटक्या तुटक्या भाषेमध्ये सांगा कसं डिफाईन करता येईल. क्रिटिकल अँगल कॅन बी डिफाइन्ड ॲज, कोण असेल तो? तर दॅट इन्सिडेंट अँगल ना at which our angle of refraction will be 90 degree. व्यवस्थित असतं का नाही सगळं? म्हणजे क्रिटिकल अँगल असा इन्सिडेंट अँगल असतो, तो इन्सिडेंट असतो आणि त्याला तुम्हाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती भेटतो? 90 डिग्री. तुम्ही समजायलंय का? क्रिटिकल अँगलला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती असतो? 90 डिग्री. आलंच पाहिजे हे. मग मला सांगा आपण याला असं डिफाईन केलं तर चालेल का? नीट बघा.
क्रिटिकल अँगल दाखवला कशाने? थीटाच्या ठिकाणी काय लिहिलं? सी. याला थीटा म्हणतात, कळतं ना? क्रिटिकल अँगल कॅन बी defined as the angle of incidence at which the angle of कसला रे बाळांनो? रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन must be, बरोबर आहे का? 90 डिग्री. समजली का कॉन्सेप्ट? आता इमॅजिन करा, आता बघा, आता जेव्हा हा एवढा झाला तेव्हा हा या सरफेसला पॅरलल चालला. मग तो कुठून चाललाय? तर तो पाण्यात पण आला नाही, एअर मध्ये पण नाही, दोघांच्या सरफेसवरून, इंटरफेसवरून चालला, बरोबर आहे की नाही? आता हा 35 पेक्षा थोडासा वाढवला. आता मी मुद्दाम कलर बदलणार आहे, दुसरीकडे जात बसत नाही. रेड घेऊ का रे? दिसत नाही तर रेड. समजा मला मुद्दा इथं दाखवायचा म्हणून कंटाळा नाही करत, इथंच दाखवलंच कळेल. आता हा थोडासा अँगल मी वाढवला, तर इमॅजिन करा हा मी असा वाढवला, तर मला सांगा मग हा तुमचा अँगल वाढला ना? तुम्ही याला म्हटलात I5 म्हटलात. किती काय म्हटलात? आणि I5 इज ग्रेटर दॅन अँगल I4, बरोबर आहे का? आता या केस मध्ये मला सांगा तुमचा जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे तो या एअर मध्ये जाणार, याला पॅरलल जाणार का खाली सरकणार? आता कारण हा वाढला की हा आणखी वाढणार. आणि इमॅजिन करा समजा तुम्ही आता इकडे आलात, तर आता माझा साधा प्रश्न आहे, तुम्ही गेलात पाण्यातून वरती, तर हा एअर आहे, मग तुम्ही वरती तिथं का ओपेक मीडियम आहे का? ट्रान्सपरंटच आहे ना. ट्रान्सपरंट असताना सुद्धा तुम्ही एअर मध्ये गेलात का परत त्याच मीडियम मध्ये आलात? बरोबर आहे की नाही? मला सांगा बाळांनो, या केस मध्ये हा जो फिनॉमिनॉन आहे त्याला म्हणायचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन इज दॅट फिनॉमिनॉन विच इज ऑकर्ड when your angle of incidence is greater than critical angle. व्हेरी गुड बाळांनो. जेव्हा तुमचा अँगल ऑफ इन्सिडेंट कसा असतो? क्रिटिकल अँगल पेक्षा मोठा असतो. समजलंय का सगळ्यांना? सुंदर कॉन्सेप्ट आहे की नाही मला सांगा नक्की. मग जर कोणी तुम्हाला विचारलं व्हॉट इज मीन बाय टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, तर काय सांगाल? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन इज दॅट फिनॉमिनॉन विच इज ऑकर्ड व्हेन द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. बरोबर आहे की नाही? आणि त्या केस मध्ये इन्सिडेंट रे इज रिफ्लेक्टेड बॅक इन द सेम मीडियम. बरोबर आहे की नाही? पण बेसिक क्रायटेरिया काय? तर तुम्ही डेन्सर कडून कुठे जायला पाहिजे? रेअर कडे, पहिली गोष्ट. आणि तुमचा अँगल ऑफ इन्सिडेंट क्रिटिकल पेक्षा कसा पाहिजे? मग ही झाली कॉन्सेप्ट. आता याला वापरावं लागणार मॅथ्स. काय वापरावं लागणार? आता याचं मॅथ्स कसं आहे ते समजून घ्यायचं. आता याच्या मॅथमॅटिक्स साठी सगळ्यात साधी आणि सोपी गोष्ट, तुम्ही मला सांगा, जर मला याचं मॅथमॅटिक्स बघायचं असेल तर मला रिफ्रॅक्शनचा लॉ वापरावा लागेल. मग आता मी इथं नेक्स्ट पेज केला आणि मी म्हटलं बघा आता सिन्स, नीट बघा बरं बाळांनो, मी पहिलं मीडियम कुणाला म्हटलेलं? फर्स्ट मीडियम वॉटरला. बरोबर आहे का? आणि दुसरं कुणाला म्हटलं होतं? एअरला. बरं, अँगल ऑफ क्रिटिकल हा जर मी अँगल ऑफ इन्सिडेंट ठेवला तर मला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती भेटत होता? 90 डिग्री. बरोबर आहे का? चला मग मी माझं कालचं परवाचं 3 दिवसाचं सगळं बेसिक नॉलेज इथलं मी तिथं वापरायला चालू करतो. बघा का नाही? किंवा मी इथं याला थोडंसं मूव्ह करतो बाबा, कारण इथं मला चांगलं बोलता येईल. मला आता सांगा एकदम शांत डोक्याने बरं का. अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, कसला लॉ? साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंट टू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू, म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ, आणि याचं एअर. बरोबर आहे का? मी काहीच केलं नाही, माझं बेसिक नॉलेज अप्लाय केलं बस. आता मजा बघा, शांत डोक्याने बघायचा. इथं मला सांगा, इथं साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंट किती असेल? क्रिटिकल ना रे? बरोबर आहे की नाही? आणि त्याच केस मध्ये साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती असेल? बरोबर आहे का? आता इकडे बघा, आता दुसरं मीडियम माझं वरती एअर आहे ना? बरोबर आहे की नाही?
मग एअरचा एअर सोबत किती असेल? बरोबर आहे का? आणि इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुठला आहे? वॉटर. बरोबर आहे का? असंच आहे ना विथ रिस्पेक्ट टू. समजतं का मी काय बोलतो ते? नक्की कळालं? मग बाळांनो तुम्ही देअर फोर आता मला सांगा साइन ऑफ अँगल ऑफ क्रिटिकल ना रे इज इक्वल टू 1 बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू. बरोबर आहे का? आणि मग आता तुम्ही मला सांगा इथे जर कळालं असेल तुम्हाला तर तुमच्यातली काही लेकरं म्हणतील अहो साइन 90 कुठे गेलं? सगळ्या गावाला माहित आहे साइन 91 असतो. कुठे गेलं तुमचं तुम्ही शोधा. बरोबर आहे की नाही? आणि त्याला कुठे लावायचं ते लावा. मग आता मला सांगा बाळांनो की जर तुम्हाला हे कळालं असेल तर याच्यापासून काही करता येतं काहीही. इथे एक साधं उदाहरण देतो. हे एवढं कळलं तुम्हाला? साइन ऑफ अँगल ऑफ क्रिटिकल अँगल किंवा इन्सिडेंट अँगल बरोबर आहे ना इज इक्वल टू 1 बाय कोणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे? वॉटरचा. कसला? ऍब्सोल्यूट. बरोबर आहे की नाही? मग आता तुम्ही मला सांगा याच ठिकाणी मी असं बोललो तर चालेल का? देअर फोर बघा का साइन ऑफ अँगल ऑफ क्रिटिकल इज इक्वल टू 1 बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम ना रे. कुठलं? तर ज्याच्यातून तुमचा रे पास होतोय. समजा जर हे ग्लास असतं तर तुम्ही काय लिहिलं असतं? ग्लास. इथं डायमंड असतं तर डी. समजतं का मी काय बोलतोय ते? बरोबर आहे ना? मग आता तुम्ही मला सांगा एकाच अँगल वरून तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढता येतं की नाही? पहिल्या केसेस मध्ये तुम्हाला 2 लागायचे इन्सिडेंट अँड. मग तसं म्हणायला गेलं मग इथं 2 असतात इथं पण एकच असतं. इथं सुद्धा 2च असतात पण साइन आर किती झालेला असतो? 90. तीच कॉन्सेप्ट आहे ना सगळं. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा बाळांनो देअर फोर क्रिटिकल अँगल इज इक्वल टू साइन इनवर्स. इकडे साइन भागाकारात जातो ना शिकलो ना रे आपण ह्याच्यामध्ये लॉग बुक मध्ये सगळं इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम विथ रिस्पेक्ट टू. आता मजा बघा तुम्ही कशाचाही शोधा. समजा बाळांनो आता ज्यांच्याकडे लॉग बुक्स आहेत त्यांनी एकच सेकंदासाठी लॉग बुक काढा फास्ट प्लीज. आपलं ठरलेलं आहे कधी काय लागेल तलवार नेहमी सोबत असावी लागते. मग आता वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे सगळ्या गावाला माहिती आहे ना? थोड्या वेळासाठी बाळांनो 1.33 चं 1 पॉईंट ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जड जातं ना. मी आणखी तुमचा वेळ वाचवतो प्लीज इकडे ऐका. समजा आम्ही इमॅजिनरी एक एक्स नावाचं मीडियम घेतलं. काय घेतलं? म्हणजे मीडियम एक्स विथ रिस्पेक्ट टू आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 ऍझ्युम केला वेळ नसेल. मग हे काय होईल 1 बाय 2 कोणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? तर त्या मीडियमचा. कुठला आहे मला माहितीये का? नाही. तर हे असं होईल ना रे बाळांनो साइन इनवर्स ऑफ 0. बरोबर आहे का? मग साइन इनवर्स ऑफ 0.5. मग आता तुम्ही मला सांगा की आता 0.5 साइन इनवर्स मध्ये किती डिग्रीला येतं माहितीये तुम्हाला? 1/2 येण्यासाठी 30 डिग्रीला येतं का? सापडले का? आपल्याला ते माहिती आहे म्हणून पण येतं ना. कितीला येतं? बर मग कितीला येतं ते? मग मला सांगा देअर फोर क्रिटिकल अँगल इज इक्वल टू किती आलं तिथं? 30. बरोबर आहे. बरं हे आणखी एवढं स्ट्रॉंग नाही कळालं. आणखी एक सुंदर घेऊ. क्रिटिकल अँगल इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट. इथपर्यंत आलो होतो ना आपण? चला आता सगळ्या गावाला माहिती आहे वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1/33 असेल ना. सॉरी 1/1.33. बरोबर आहे की नाही? मग आता याचा रेसिप्रोकल बघा पटकन 1/1.33 चा रेसिप्रोकल आहे ना तिथं फास्ट. चला फास्ट. साइन इनवर्स ऑफ कितना है रेसिप्रोकल? इतना टाइम लगता है रेसिप्रोकल में? 1.3 के 3 में देखना है. 1.3 के 3 में 0. हाँ अरे बाबा एवढा वेळ लागतो का? कहाँ पे रेसिप्रोकल्स? 1.3 के 3 ने. हाँ अच्छी बात है. हाँ तो ये आएगा 0.751. बराबर है कि नहीं? तो चलो साइंस में जाओ. जल्दी जाना पड़ेगा. उधर रहता है ना साइंस. ढूंढो 0.7519 किधर मिलता है? 0.79 ना. इधर नहीं नेचुरल्स में जाना पड़ता है ना. 0.7777 किधर है? 0.75 मिला क्या?
0.75 मिला क्या? 0.75 मुझे तो मिला। हाँ चलो 13 मिला, 13 मिला और 6 की जरूरत है ना, 6 भी मिला। हाँ तो 42 45 48 डिग्री 45 मिनिट ना रे, हे बघा ना 48 42 ला किती भेटलं? 0.75 ना, आणि मिन डिफरन्स बघा 3 मिनिटाला किती आहे? 6 ना। हाँ मग किती झाले? तो ये कितना मिला हमें? Therefore critical angle for water is 48 डिग्री 45, बरोबर ना रे? मग याचा अर्थ काय बाबा? तर तुमच्या लक्षात आला असेल, इकडे बघा। याचा अर्थ काय झाला? तर जर एअर आणि वॉटर असेल तर तुम्हाला हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री कधी मिळेल? जर तुमचा अँगल किती असेल? 48.5 किंवा जवळजवळ 49 डिग्री असेल तेव्हा तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती होईल? 90 डिग्री। मग जर 49 डिग्रीच्या पुढे जर तुम्ही रे टाकला तर त्याचं काय होणार? टोटल इंटरनल। मग तो पाण्यातून वर हवेत येणार का परत पाण्यातच जाणार? सुंदर कॉन्सेप्ट आहे की नाही? मग याचं मॅथमॅटिकल अनालिसिस किती सोपं आहे बघा। मी काय वापरलं रे बाळांनो? स्नेल्स लॉ, बरोबर आहे की नाही? कुठलंही काहीच केलेलं नाही मी, एक्स्ट्रा थोडंही बोललेलो नाही, एकदम बेसिक बघा। त्याच्या अगोदर काय गोंधळ झाला असं घातला, पण मॅथमॅटिक्स अनालिसिस चालू झालं किती बेसिक मध्ये बोललो? देअरफॉर क्रिटिकल अँगल कसा कॅल्क्युलेट केला जातो? तर साइन इनवर्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट डेन्सर मीडियम, बरोबर आहे ना? कुठलं जे घ्यायचं ते, आणि त्याचा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, म्हणजे एअर सोबत कंपॅरिझन। इथं काय घेतलं होतं? बरोबर आहे का? समजलंय का? मग ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली? नक्की कळालं? मॅथमॅटिकल अप्रोच कळाला? इंटरेस्ट सुरुवातीला जो की आता ऑनलाईन नसेल तो, पण आपण सगळे एक्झाम्पल्स घेतले, त्याच्यातलं तुम्हाला फायबर ऑप्टिक्स कळालं, त्याचबरोबर कम्युनिकेशन सिस्टम मध्ये सिग्नल अँटेना पासून टाकलेला कसा रिफ्लेक्ट होतो ऍटमॉस्फिअर मध्ये कळाला, मिरेज कळालं, डायमंडचा ब्राईटनेस ब्रिलियन्स का असतो की कळालं सगळं। सगळ्या प्रश्नांची उत्तर काय असतील तर टोटल इंटरनल, पण रिफ्लेक्शन समजून घेण्यासाठी तुम्हाला लॉ ऑफ रिफ्रॅक्शन हेल्प करतो, कळलं आहे का? ओके, मग जर हे सगळं समजलं असेल तर मला असं वाटतं आपण आपली बडबड आता थांब